ह्या वर्षात तरी सगळं ठीक होऊ दे, हेच सुरू आहे ना तुझ्या डोक्यात. पलटतील. तुझ्या नशिबाचे फासे सुद्धा निश्चित पलटतील. कसे ते सांगतो. आता प्रामाणिकपणे शांत चित्ताने ऐक. तुझे प्रश्न सुटतील. सगळ्यात आधी एक गोष्ट ध्यानात घे. नवीन वर्षात तू जुनाच राहिलास तर तुझ्या आयुष्यात काहीच नवीन घडणार नाही. गोंधळलास ना? आता एक गोष्ट ऐक. दोन घनिष्ठ मित्र होते. एक हलाखीच्या परिस्थितीतून संघर्षातून जात होता, तर दुसरा ऐशोआरामी जीवन जगत सुखाचा उपभोग घेत होता. त्या गरीबाला नेहमी वाटायचं आपल्यावर देवाने काहीतरी अन्याय केलाय. पण हा श्रीमंत मात्र कधीही उठायचा, कधीही झोपायचा, आयते अरबट सरबट खायचा. काही वर्ष सरली. गरीब मेहनत करत होता, पण त्या मेहनतीला बळ आलं आणि त्याच्या घरी लक्ष्मी नांदू लागली. तर दुसरीकडे संपत्ती असून सुद्धा श्रीमंत मुलाला शारीरिक हालचाली जेमतेम असल्याने विविध आजारांना हळूहळू बळी पडावं लागलं. आता यातून काय शिकलास? तुझी परिस्थितीच तुला घडवत असते, मार्ग दाखवत असते आणि ऐशोआरामी जीवन नकळत तुझे स्वास्थ्य हे तुझ्यापासूनच हिरावून घेत असते. तुझा प्रवास खडतर आहे ना? तुझा प्रवास खडतर आहे कारण प्रश्नपत्रिका कठीण असेल तरच उत्तम विद्यार्थी घडत असतात. त्यामुळे परिस्थितीला दोष देऊ नकोस. कष्ट करत राहा. मार्ग आपसुकच बनत जाते. संघर्षमय जीवनातील तुझी कोडी सुटतील, पण त्यासाठी आधी तुला आता स्वतःला बदलावं लागेल. तुझ्या सवयी बदलायला लागतील. आज जर तू वेळेला किंमत दिलीस, तर वेळ उद्या निश्चितच तुझी किंमत करेल. त्यामुळे हार मानू नकोस. उठून उभा राहा आणि भिवू नकोस. भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.